अंगणवाडीमध्ये येणाऱ्या निकृष्ट पोषण आहाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अंगणवाडी सेविका रेश्मा उर्फ देवयानी पारधी यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती. मात्र आता त्यांच्यावरील बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात आली आहे. आपल्यासोबत आहेत रेश्मा पारधी. खरं तर काय सांगाल, तुझ्यावरती निलंबनाची पहिली बडतर्फीची कारवाई केली होती आणि आता ती मागे घेतली आहे. आता त्यांनी मागं घेतली म्हणजे मी सत्य जे सत्य होतं ते मांडलं, ते सगळ्यांना म्हणजे ऑल महाराष्ट्रभर ते पसरलं गेलं, ते सगळ्यांना पटलं, हे खरं होतं, ते खऱ्याला न्याय मिळाला, मला त्याचा आनंद आहे. आज माझ्या लेकरांना न्याय मिळाला, मला त्याचाही आनंद आहे. पण इथून पुढे जो आहार येणार आहे, आपल्या झेडपी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांनी, मागाशी मी त्यांची बातमी बघितली, त्यांनी सांगितलं जो इथून पुढचा जो आहार येईल तो चांगल्याच दर्जाचा येईल, त्याची आम्ही काळजी घेऊ, त्याचा पाठपुरावा करू. खरं तर तुम्ही एक चांगली बाजू मांडली होती, त्याच्यावरती तुमच्यावरती निलंबन नव्हे तर बडतर्फ केलं होतं. तुम्हाला त्याबाबत काही नोटीस आली होती का? काही तुम्हाला त्याचं सांगितलं होतं कुणी? मला म्हणजे ते नोटीस देणारे हे मला सांगितलं नव्हतं. मला फक्त तुम्हाला ऑफिसला बोलवलं एवढंच सांगितलं होतं. मी तिथंपर्यंत गेले. मला असं वाटलं की आता नागरी प्रकल्पाची भरती निघतीये, मला 10 वर्षाच्या अनुभवाचं सर्टिफिकेट पाहिजे होतं. मला वाटलं ते घेण्यासाठी बोलवले म्हणून मी तिथपर्यंत गेले. तर त्यांनी डायरेक्ट मला कामावरून काढण्याचं पत्रच हातात देत होते. तर मी वाचल्यानंतर मला आधी वाटलं 10 वर्षाचं अनुभवाचं सर्टिफिकेट आहे, पण मी ते बघितल्यानंतर मला ते म्हणजे मी शॉकिंग झाले ते बघूनच की मी काही चुकीची नाही आणि डायरेक्ट मला कामावरून कसं काय काढून टाकलं. तुम्ही याबाबत कोणासंग चर्चा केली होती का? अधिकाऱ्यांना तुम्ही त्याचा खुलासा दिला होता का? आहाराच्या बाबतीत खुलासा दिला होता ना मी, की बाबा मला जे जे तुम्ही नियम मला लावलेत ते मला माहीत नव्हते. मग तुम्ही असं म्हणते सरकारी कर्मचारी आहे मी, तर सरकारी कर्मचाऱ्यांना हे लागू होत नाही. जर मी सरकारी कर्मचारी आहे तुम्ही असं म्हणताय, मग जे तुम्ही मला कामावरून काढण्याचं नोटीस तुम्ही मला देताय, तर त्याच्यावर तुम्ही मानधनी सेवा का म्हणताय? मग मी सरकारी कर्मचारी तर तुम्ही मला सरकारी कर्मचाऱ्यासारखं वेतन द्यावं. खरं तर तुमचं बडतर्फी झाल्यानंतर तुमच्या शाळेवरती पर्यायी सेविका दिली नव्हती. आम्ही तुमच्या शाळेवरती सुद्धा गेलो. तुमचे जे कच्चे बच्चे आहेत त्या शाळेत शिकणारी ती मुलं अक्षरशः तिथे मोकळ्यावरती खेळत होती, फिरत होती आणि तुमच्या अंगणवाडीला टाळा होता. आता काल सुपरवायझर मॅडमने सांगितलं का अंगणवाडी बंद ठेवा म्हणून, त्याच्यामुळं मुलं आज खेळत होती. आता जर तुम्ही सांगा, आज आपण मुलांना शिकवते, आज शिकवले ते मुलांच्या उद्या परत रिपीट करण्यासाठी शाळा पाहिजे ना. जर तुम्ही आता अंगणवाडी बंद ठेवली, त्या मुलांच्या त्यात लक्षात राहिलं पाहिजे ना जे आपण शिकवतोय ते. मग मुलं अशाने शिक्षणापासून वंचित राहत नाहीत का? खरं तर तुमच्या जे ग्रामस्थ आहेत, जे पालक आहेत, त्या पालकांनी सांगितलं का तुम्ही 18 वर्षी तिथं काम करताय, तळमळीने काम करताय, अक्षरशः 4-4, 5-5 किलोमीटरची पायपीट करून तुम्ही तिथं काम करत होतात. एवढी चांगली सेवा करून तुमच्यावरती ज्यावेळेस बडतर्फीची कारवाई झाली, तुमची काय भावना होती? मुलांपासून तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न झाला, तुमची काय भावना होती? त्यांनी मला कामावरून काढून टाकलं, पण आज तुम्ही मला कामावरून काढत टाकताय, पण त्या मुलांच्या मनातून नाही ना तुम्ही मला काढू शकत. आज माझ्याकडनं आता मी जेव्हा लागले तेव्हाची मुलं आज लग्न होऊन त्यांना मुलं आहेत, म्हणजे इथपर्यंत मुलं घडलेत, म्हणजे 12वी 13वी पर्यंत मुलं शिकलेत, काही चांगल्या पदावरती गेलेत. आज 18 वर्ष सर्व्हिस करणं म्हणजे थोडी सर्व्हिस नाहीये माझी तिथं. आज मी एवढ्या तळमळीने काम केले आणि आज तुम्ही त्या मुलांपासून मला तोडताय. तुम्ही तुमच्या मुलाला तरी 1 तासभर तरी बाजूला ठेवशान की तुम्ही आज मला डायरेक्ट पूर्ण कामावरून काढून टाकताय आणि माझ्या लेकरांपासून तुम्ही मला तोडताय. हे मला नाही पटलं. खरं तर तुम्ही ज्या अंगणवाडीत काम करताय त्या अंगणवाडीमध्ये सर्व विद्यार्थी जे आहेत ते आदिवासी विद्यार्थी आहेत. तुम्ही सुद्धा स्वतः आदिवासी समाजातून आता एकतर आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, त्यातच तुम्ही हे विद्यार्थी घडवण्याचं काम करताय. एवढं चांगलं काम करून तुमच्या वाट्याला ही शिक्षा का? आता त्यांना हे वाटलं की मी जे केलंय ते चुकीचं केलंय म्हणून त्यांनी मला ती शिक्षा दिली. पण आज आमच्या मुलांना तुम्ही शिक्षणापासून वंचित ठेवत असाल, त्यांनी मला ते एक पण सांगायचं, त्यांनी लगेच मला कामावरून कमी काढण्याची पत्र काढलं आणि लगेच सदर रिक्त पद भरण्यात यावं ही लगेच सदरची कारवाई त्यांनी त्या नोटीसवर मला दिलेली. मला ते सांगायचंय, जर तुम्ही आज मला काढून टाकताय लगेच सदर रिक्त पद भरताय आणि 4-4 वर्ष जर तुम्ही तिथं अंगणवाडी सेविका नसती, तिथं तुम्ही भरत नाही आणि तुम्ही आता मला लगेच काढून लगेच तिथं लगेच नवीन सेविका भरताय, हे कितपत योग्य आहे? खरं तर तुमच्यावर जो अन्याय झाला, ह्या अन्यायाला न्यूज 18 मराठीने वाचा फोडली, त्याचा पाठपुरावा केला आणि बडतर्फी मागं घेणार ही बातमी सर्वात अगोदर न्यूज 18 लोकमतनी प्रसारित केली. काय सांगाल? मला आनंदच आहे, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात, माझी वस्तुस्थिती मांडून घेतली, माझं सत्य ऐकून घेतलं आणि त्या सत्याला वाचा फोडली, मला त्याला न्याय मिळवून दिला, म्हणून मी आभारी.
तुमचं निलंबन बडतर्फी मागं घेतली आहे, याबाबत तुम्हाला कोणी काही फोन केलाय का, तुम्हाला काय त्याचा आदेश प्राप्त झालाय का? नाही, मला अजूनपर्यंत तर कुणाचा फोन आलेला नाहीये, पण मी आता टीव्हीला बघितलं, आपल्या झेडपीचे अध्यक्ष त्यांनी सांगितलं की म्हणजे सगळ्यांनीच मला पाठिंबा दिला की तिची काही चूक नाहीये, तिला कामावर घेण्यात यावं. खरंच आता तुमची बडतर्फी मागे झाली आहे, तुम्हाला आता पुन्हा कामावर घेतलं जाईल. पुन्हा जर असे प्रकार घडले, पुन्हा चुकीचा पोषण आहार आला, तर तुमची भूमिका काय राहील? तर माझी का जी आता जी भूमिका आहे तीच भविष्यात माझी हीच भूमिका असणार आहे. त्यावेळेस पण आता व्हिडिओच्या माध्यमातून ते झालं माझ्याकडनं, पण मी आता स्वतः त्याच्या जर मी स्वतः उपोषणाला बसून त्याला वाचा फोडत. खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी ज्या रेश्मा पारधी आहेत यांच्यावरती निलंबनाची कारवाई झाली होती, मात्र आता ही बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात आली आहे. त्यांना पुन्हा कामावरती रुजू करण्यात येणार आहे आणि पुन्हा जर असे निकृष्ट पोषण आहाराचे प्रकार घडले तर त्यावेळेस मात्र मी व्हिडिओ प्रसारित न करता उपोषण करणार असल्याचा इशारा या ठिकाणी रेश्मा पारधी यांनी दिला आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, घोडेगाव, पुणे.